स्पर्धेसाठी आले त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये. मागील मॅचचा हिरो गुरुनाथ गायकर, प्रभाग क्रमांक 4 टीमचा गुरुनाथ गायकर. आपण या गुरुनाथ गायकरने देखील भरपूर चांगली बॅटिंग केली होती. तो ठरला मॅन ऑफ द मॅच हकदार. गुरुनाथ गायकर आपण यायचे पारितोषिक घेण्यासाठी. हरेश केडी आणि प्रशांत गायकर सलामीवीर बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये गेलेत बॅटिंग साठी. प्रशांत घरत बॅटिंग साठी गेलाय मैदानाच्या आतमध्ये. दोन सलामीवीर बॅट्समन आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 76 धावांचा पाठलाग करायचा आहे. टार्गेट मोठे आहे परंतु क्षमता या खेळाडूकडे आहेत. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कोणते टार्गेट सेट नसतं, त्याचा पाठलाग होणार. क्रिकेटमध्ये पलटवार होणार आणि त्यासाठी आता दोन सलामीवीर बॅट्समन गेलेत. हरेश केनी या बॅट्समनने 3 चेंडूमध्ये 3 चौकार किंवा 3 बॉलमध्ये 3 षटकार लगावले. तर जॉकी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. संदीप भोईर गोलंदाजी मार्बर P1 पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळण्यासाठी आता सज्ज झालाय. 76चा पाठलाग करायचा. टीमचा कॅप्टन सलामीला. बॅटिंग देखील संदीपने चांगली केली आणि आता बॉलिंगसाठी पहिल्या ओव्हरमध्ये तो आलाय. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली बॉलर संदीप भोईरने. तर शुभम कांबळे स्वच्छता निरीक्षक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल संदीप भोईर यांना. टीमचा कॅप्टन आता बॉलिंग करत असताना पहिल्या बॉलवरती ऑन साइडला पट्टा फेकून दिलाय. प्रशांत घरतच्या बॅट मधून ठोसा ज्या प्रकारे सुरुवात विशाल म्हात्रेने केली होती तशाच सुरुवात आता प्रशांत घरत करत असताना पहिल्या बॉलवरती षटकार देऊन ठोकलाय. याच्यानंतर मॅच कोणची आहे? याच्यानंतर कोणची ते बोलो सेकंड राऊंडात कोणचा आहे? पाचची फील्डिंग आहे ना बोल. कारगर अतिक्रमण टीम 76चा पाठलाग करायचा आहे. पहिल्या बॉलवरती ठोकलाय षटकार. आता करायचे 70 येणारे 23 चेंडू आणि 70 धावेची गरज. प्रशांत घरत त्याला प्रत्येक षटकारासाठी रेडबुलचं पारितोषिक जॉकी कडून दिलं जाईल. 1 षटकार त्याने ठोकलाय. 2 धावा आता इथून मिळतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. रन झाले स्कोर गार्ड वरती 8 धावा. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. संदीप भोईर बॉलिंग इथून करतोय. सँडी. संदीप भोईरच्या प्रत्येक विकेट साठी योगेश केनी यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. संदीप भोईर बॉलिंग इथून चांगली करतोय. षटकार जरूर आला त्यानंतर कमबॅक तो करतोय. यावेळी शॉर्ट बॉल होता पाठवलाय विश्वनाथ गुंडप्पा स्टाईल मध्ये पॉइंटच्या दिशेनं. चौकार इथून येत असताना हा चौकार ठोकला बॅट्समन प्रशांत घरतने. रन झाले आता स्कोर गार्ड वरती 12. 3 बॉलचा खेळ इथून संपलाय. प्रभाग क्रमांक 6 अजय ठाकूर आपले खेळाडू यांनी जेवण जर केलं नसेल तर जेवण त्या ठिकाणी सुरू आहे. आपण जेवण घ्यायचं सर्व खेळाडूंना आपण देखील सांगा. यावेळी 2 धावा इथून मिळतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. रन झाले तर स्कोर गार्ड वरती 14. पहिलं षटक प्रगतीपथावर. 4 बॉलचा खेळून संपलाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर गार्ड वरती 14. संदीप भोईर टीमचा कॅप्टन आहे. बॉलिंग इथून करत असताना थोडं आक्रमण त्याच्यावरती झालंय प्रशांत घरतच्या माध्यमातून. परंतु प्रशांत घरतला देखील आक्रमण इथून करायचंय. 76चा पाठलाग त्याला करायचा आहे आणि सलामीसाठी तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. यावेळीचा बॉल चेंडू पडल्यानंतर फिंगर रोल केले. या बॉलवरती फिंगर रोल केले. त्यानंतर विकेट किपरचा वेध घेताना हलकासा लेग कटर संदीप भोईरच्या माध्यमातून इथून पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता इथून झाली आहे. 5 बॉलचा खेळ इथून संपतोय. 5 चेंडू समाप्तीनंतर 14 धावा स्कोर गार्ड वरती. शेवटचा बॉल ओव्हरचा. यावेळी फिल्डर लेनचा बॉल होता. हलक्या त्याने ड्राईव्ह केला. फिल्डर त्या ठिकाणी त्याने डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात होता. त्याच्या हातामध्ये हा बॉल गेलाय. 1 रन आता इथून मिळेल. पहिल्या ओव्हरचा खेळून संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावा स्कोर गार्ड वरती आणि आता करायचे आहेत येणारे 18 चेंडू आणि 61 धावेची अजूनही गरज आहे टीम खारघर अतिक्रमणला. प्रसन्न जाधव याला 800 रुपये पाठवलेत. त्याच दरम्यान या ठिकाणी या स्पर्धेसाठी आम्हाला करायला शुभेच्छा देण्यासाठी या पनवेल महानगरपालिकेचे
स्थायी समिती सभापती आदरणीय प्रवीणदादा पाटील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून प्रभाग समिती चषक चषक 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. नुकतीच झालेली दादांना देखील क्रिकेटची भरपूर आवड आहे. गेले 30 वर्ष दादांचं आपण पाहिलं तर व्यावसायिक क्रिकेटमध्ये दादांच्या देखील नाव जरूर सातत्याने घेतलं जातं. मग नुकतीच झालेली महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणजेच स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक जे प्रवीण कारगर म्हणजेच आमच्या प्रवीण दादांच्या संघाने जिंकले. त्यांचा देखील शुभेच्छा देतो आणि दादांचा पुन्हा एकदा सरशी स्वागत करतो जातो मॅचच्या दिशेने. विशाल म्हात्रेच्या विरुद्ध यावेळी पाठवला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्विचचा फटका इथून पाहायला मिळाला. प्रशांत घरतच्या बॅट मधून चौकार. विशाल म्हात्रेने 3 विकेट घेतले तर पद्माकर मस्कर कडून 1000 रुपये पैसे आण. विशाल म्हात्रेने विकेट घेतले ना पहिले पैसे चौकार इथून आला. 19 धावा स्कोर गार्ड वरती. प्रशांत घरत आक्रमक आता तो झालाय. चौकार षटकार त्याच्या बॅट मधून येतात. पहिल्या बॉल वरती विशाल म्हात्रेच्या विरुद्ध त्याने चौकार ठोकलाय. यावेळेचा बॉल चेंडू बॅटचे लिडिंग एज घेऊन चालला होता परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता. शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये. 1 रन या बॉलवरती मिळेल. सिंगलने आता स्ट्राईक रोटेट होईल. रन झाले आता स्कोर कार्ड वरती 20. आता करायचे येणाऱ्या 16 बॉल मध्ये 56 धावेची गरज आहे. विशाल म्हात्रे याने विकेट हॅट्रिक घेतली तर पद्माकर मस्कर यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक दिलं जाईल. यावेळीचा बॉल फिरून करण्याचा प्रयत्न होता बॅट्समन हरेश केनीचा. थोडा चाच पडला बॉल घेत असताना परंतु विशाल म्हात्रेच्या विरुद्ध तुम्हाला असे फटके लगावणं थोडं कठीण काम आहे कारण ती विशाल म्हात्रे एक लेग कटर ऑफ कटर दोन्ही कट त्याच्याकडे क्षमता आहे. दोन्ही कट करण्याची चेंडूला वळण देण्याची क्षमता बॉलर विशाल म्हात्रेकडे. यावेळी समोरच्या दिशेने खेळून काढलाय. फिल्डिंग करताना थोडा चाच पडला. संदीप भोईर त्या ठिकाणी तैनात होता कव्हर क्षेत्रामध्ये. शॉट कव्हरला तो फिल्डिंग करण्यासाठी सज्ज होता. 1 रन आता इथून मिळेल. स्ट्राईक रोटेट होईल आणि आता स्ट्राईक एंडला प्रशांत घरत बॅटिंगसाठी आलाय. 8 बॉल मध्ये 20 धावा त्याने ठोकल्यात. चांगली बॅटिंग तो करतोय. 21 धावा स्कोर गार्डवरती झाल्यात. 76चा पाठलाग करायचा आहे. 55ची अजून गरज आहे विजयासाठी. यावेळी चेंडू पडल्यानंतर फिंगर रोल केल्या बॉलवरती बॅटच्या टोप एंडला हा बॉल लागला. विकेट किपरचा वेध घेत असताना विकेटचं बटन होत असताना प्रशांत घरतला परतावं लागेल. पहिल्या आधारातून बसलाय खेळाडू बाद. रुपेश कदम धोका घालते जॉकीनी. पैसे आण मला बोल पैसे बोलो जॉकी पैसे घेऊन ये. 5 बॉलचा खेळून संपला. 5च्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर गार्ड वरती 21 ला एक खेळाडू बाद. टीम कारगर अतिक्रमण आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय रुपेश कदम. टीमचा कॅप्टन आहे रुपेश कदम. 13 बॉल मध्ये 55 करायचे आहेत. प्रत्येक षटकारासाठी जॉकी कडून 1000 रुपयाचे पारितोषिक दिले जाईल रुपेश कदमला. यावेळीचा बॉल रन या बॉल वरती मिळाली नाहीये. थोडा चाच पडला खेळत असताना बॅटर रुपेश कदम. 2 ओव्हरचा खेळून संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 धावा स्कोर गार्ड वरती आहेत. कोण ना सगळे बरं इकडे बॉलर कोण आहे का? हे बॉलर कोण आहे? सुनील का? सुनील काय मध्ये ना यावेळीचा बॉल थोडा चाच पडला. सुनील बॉलिंग साठी आला ओव्हर नंबर 3 मध्ये. सुनीलचा हा बॉल फुलटॉस होता. ऑन साइडला पाठवलाय हरीश केनीच्या बॅट मधून. काऊ कॉर्नर रिझम मध्ये फेकलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार इथून येत असताना आता रन झाले स्कोर गार्ड वरती 27. 10 बॉल मध्ये 49 धावेची अजूनही गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी.
सुनील बॉलिंग इथून करतोय, 2 बॉलचा केतून संपलाय, 27 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळीचा पुढचा बॉल होता संदीप भोईर, शॉर्ट मिड ऑफला तैनात होता तो, परंतु त्याला कठीण होता हा झेल घेणं. उलटा धावून हा झेल टिपणं शक्य नसतं क्रिकेटमध्ये. 1 रन इथून मिळेल, 28 धावा स्कोर कार्ड वरती. 3 बॉलचा केतून संपलाय. 76चा पाठलाग करायचा होता, कुठेतरी कमी पडलेत असं वाटते. कारगर अतिक्रमण. यावेळीचा बॉल विकेट किपरचा वित घेतोय. डॉट बॉलची सांगता इथून होत असताना 28 धावा स्कोर कार्डवर. 1 खेळाच्या मोबदल्यामध्ये 4 बॉलचा खेळून संपलाय. या ओव्हरच्या अजून 2 बॉलचा खेळ बाकी आहे, म्हणजे 8 बॉल मध्ये 48 धावा. 8 षटकार इथून लगवावे लागतील. 8 बॉल मध्ये 8 षटकार ठोकेल का हा देखील प्रश्न असेल. यावेळी रुपेश कदमचा हा बॉल आणि इथून परतावा लागेल. शॉर्ट फाईन लेग मध्ये आनंद जाधवने झेल टिपलाय. खेळाडू बाद. सात बॉल मध्ये करायचे 48. एकतर्फी सामना कुठेतरी इथून पाहायला मिळतोय. संकेत पाटील अंकितने विकेट मिळवली. सचिन बिंजोर सचिन सहा बॉल मध्ये करायचे 48. 28 स्कोर कार्ड वरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एकतर्फी सामना इथून कुठे पाहायला मिळतोय. आणि आता बॉलिंग साठी आलाय मुकेश कडू. ओव्हर नंबर 4 मध्ये हरेश केनी षटकार त्याने टोकलाय. बॉलिंग अरे बाबा धावा 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 आवडा रन झाले स्कोर कार्ड वरती 30. प्रत्येक विकेट साठी शुभम कांबळे यांच्याकडून 500 पारितोषिक मुकेश कडू साठी असेल. यावेळीचा बॉल समोरच्या दिशेने 20 मध्ये खेळलाय. 1 रन इथून मिळेल बॅट्समन हरेश केनीला. रन झाले आता स्कोर कार्ड वरती 31. 4 बॉल मध्ये 85 धावांची गरज. औपचारिकता शिल्लक आहे मॅच मध्ये विजेच्या दिशेने वाटचाल करत असताना. प्रफुल्ल पारवेकडून देखील 500 पारितोषिक दिलं जाईल. यावेळी बॅटच्या टो एंडला बॉल गेलाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. आउटफील्ड फास्ट आहे. चौकारीतून मिळेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. आता रन झाले स्कोर कार्ड वरती 35. 3 बॉल मध्ये 41 करायचे आहेत. 35 धावा स्कोर कार्ड वर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. डॉट बॉल इथून आलाय. 2 बॉल मध्ये आता करायचे 41. एक रन इथून मिळेल. 36 धावा स्कोर कार्ड वरती. औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. शेवटचा बॉल बाकी आहे. 40 धावांनी हा मोठा विजय इथून मिळवला असं म्हणावं लागेल. यस आणि विजय इथून होत असताना प्रभाग क्रमांक 5 या सामन्यामध्ये पकड त्यांनी निर्माण केली. वेलबेड आणि या मॅचचा हिरो नो डाऊट, ज्यांना या स्पर्धेमधील प्रभाग समिती अ चषक 2024 मध्ये पहिल्या आदर्शात टोकलं तो ठरतोय विशाल म्हात्रे, मॅन ऑफ द मॅचचा हकदार. चेंडू पेकाकडे. चेंडू संदीप साहेब आले ना तिकडनं. गुरुनाथ दोघांना एकदा